तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज स्पेशली ओणमचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. ओणम हा केरळमधला सर्वात मोठा सण आहे. 10 दिवस साजरा केला जाणारा हा ओणम सण आहे. त्याचं थोडंसं पार्ट या व्हिडिओद्वारे तुम्हाला समजून जाईल. तर मस्त केरळामध्ये ओणम सगळेजण सेलिब्रेट करतात. विशेष म्हणजे हा सण केरळचं नवीन वर्ष म्हणून सुद्धा साजरा केला जातो. शेतकऱ्यांसाठी हा सण स्पेशल असतो. तर इकडं केरळामध्ये स्पेशल सद्या असते, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खायला भेटतात, ते पण भाताबरोबर. आज ओणम आहे, सर्वांना हॅपी ओणम. आणि आम्ही चाललो ओणमची सद्या खायला, है ना बेटा? येस. पाटील सर फक्त येस म्हणतात सारखं. दुसरं गुड्डू बाळा, भूक लागली का? जबरदस्त. आज हॅपी ओणम आहे. आणि आमच्या घरापासून जवळच एक रेस्टॉरंट आहे, ट्रॅव्हँकोर पॅलेस त्या रेस्टॉरंटचं नाव आहे. नेहमी आम्ही तिथं जातच असतो, बट ओणमच्या वेळेस त्या ठिकाणी स्पेशल सेलिब्रेशन वगैरे ठेवलेलं असतं, तर आम्ही आता तिथंच चाललो आहे, जास्त लांब नाही. आणि ओणमच्या वेळेस मुलांना 10 दिवस सुट्ट्या दिल्या जातात इथं. म्हणजे तुम्ही समजू शकता, आपण कसं दिवाळी मध्ये सेलिब्रेशन करतो तसंच इथं ओणममध्ये असतं. वेगळी पद्धत आहे, दिवाळीसारखं नसतं. आपल्याकडे स्वीट्स बनवतात, इथं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवतात. म्हणजे शेतीमध्ये नवीन पिकं येतात आणि त्या पिकांपासून म्हणजे त्या भाज्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ इथं बनवतात, असं असतं. तर हे बघा, एकदम पूर्वीच्या काळातलं हे रेस्टॉरंट आहे, ट्रॅडिशनल लुक आहे याचा. आणि इथं नेहमी जेवण सुपरब भेटतं आणि गर्दी प्रचंड असते इथं. आता सध्या तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, किती. ओणमच्या दिवशी स्पेशली केरला जो ड्रेस आहे तोच सगळेजण घालतात. म्हणजे जर माणसांना म्हणाल तर मुंड आणि शर्ट असा हा त्यांचा ड्रेस असतो, ड्रेस कोड आहे. आणि महिला केरला साडी, सेट्टे साडी, हाफ साडी असं हे घालतात. तर अशी वेशभूषा आहे केरळाची. तर आजसुद्धा सगळेजणी केरला साडीच महिला सगळ्या घालून आले आहेत. म्हणजे रस्त्याने येताना बऱ्याच जणी दिसत मी तिकडे बसते. आणि इथं आतमध्ये प्रचंड गर्दी आहे. सगळ्यांनी केरला ड्रेसेस घातलेला आहे, म्हणजे सेट्टे साडी वगैरे सगळ्या महिलांनी. आणि मस्त केरलाची थाली आता रेडी होते. याला सद्या म्हणतात, स्पेशली सद्या असं नाव आहे याचं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कितीही खा, भाताबरोबर देतात. आणि इथं बघू शकता तुम्ही, एवढ्या प्रकारच्या भाज्या आहेत. म्हणजे सांबार आहे, रसम आहे, मोर करी आहे, नंतर ह्या ज्या सुक्या भाज्या आहेत ह्यासुद्धा आहेत. 20 तरी प्रकार असतील. आणि नंतर पायसम आहे 2 प्रकारचं इथं आज.
पापडम वगैरे देतात. आचार 3 प्रकारचा आहे इथं बघा. नंतर इंजीची म्हणजे आल्याची करीसुद्धा आहे. कॅबेजची भाजी आहे. नंतर मिक्स भाजी असते, त्याला आबियाला इथं म्हणतात. चिप्स देतात केळाचे. तर सगळं काही शेतामध्ये पिकतं ते सगळं काही असं हे बनवून त्या दिवशी म्हणजे 10व्या दिवशी सध्या बनवतात. 10 दिवस ओणम चालत असतं, रोज वेगवेगळ्या प्रकारची. पुढे आपण रांगोळी काढतो तशी फुलांची रांगोळी काढतात इथं आणि मस्त घराला वगैरे सजवतात. एकदम आनंद असतो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आणि छान सेलिब्रेट करतात. इथं बघा केळीचे चिप्स आहेत आणि थांबा घेऊ चेडा चार 5 प्रकारच्या ग्रेव्हीवाल्या भाज्या देतात. ते आपण पाहिजे तेव्हा मागायच्या, त्या आणून देतात. सांबार वगैरे नंतर वरून देतात. तर मस्त केरलाची थाली आता रेडी झाली आणि आम्हाला कधी एकदा असं जेवण करीन असं झालं आहे. तर मस्तपैकी पोट भरून जेवण करतो आहे. कधी तुम्ही केरलामध्ये आला तर ही सध्या खायला अजिबात विसरू नका. एकदम टेस्टी असते, मस्त टेस्ट असते त्याची. मला जास्त भात आवडत नाही, बट भाज्या इथल्या जास्त आवडतात. सगळ्यांना नारळ घालून केलेल्या भाज्या असतात. आणि इथं बघा 2 प्रकारचं पायसम आहे आणि आम्ही इथं पायसम घेतले. अनलिमिटेड जेवण आहे, कितीही खा. आधी आमच्याकडे व्हिडिओ तर आमचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर केळीचं पान असं हे फोल्ड करून ठेवण्याची पद्धत आहे. तर सगळेजण फोटोज व्हिडिओज काढत होते इथं आणि मला पण चान्सेस सापडला. म्हटलं मी पण काढते म्हणून मी पण भरपूर व्हिडिओज वगैरे काढले. आणि आता आम्ही बाहेर आलो तर रेस्टॉरंटच्या बाहेर इथं बघा असं हे आहे आणि इथं जुन्या ज्या वस्तू आहेत, नाव म्हणा, जुन्या ज्या सगळ्या वस्तू डेकोरेटिव्ह करून इथं ठेवलेल्या आहेत. याचा डिटेल व्हिडिओ मी पूर्वी टाकलेला आहे. नेहमी आम्ही ह्या ट्रॅव्हॅन्कोर पॅलेसमध्ये येतच असतो. तर इथं बघा मस्त वातावरण आहे आणि इथं गार्डन एकदम सुपरब आहे, एकदम भारी आणि सजवून ठेवलं आहे. आणि इथं गेमसुद्धा अरेंज केले आहेत. ओणमच्या वेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या गेम असतात. पण आत्ता जरा ब्रेक होता त्यामुळे काही आम्ही खेळलो नाही, आम्हाला भेटलं नाही खेळायला. थोड्या वेळाने सुरू होणार होता 4 नंतर, पण आम्ही थांबलो नाही तोपर्यंत. तर इथे एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही आलो आहे आणि इथं मस्त ओणमचं सेलिब्रेशन त्यांनी ठेवलं आहे. इथे गेम्स पण होत्या, पण आता जरा ब्रेक झाला आहे आणि मस्तपैकी जेवण झालं आणि इथं सगळेच फोटोज व्हिडिओ वगैरे काढायला लागले. छान डेकोरेशनसुद्धा केलं आहे त्यांनी आणि आधी कोण बघेल ती फोटो काढायलाच बोलवायला लागले. काळ दिसतंय.
आता तुम्ही व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पोचला आहात म्हटल्यानंतर पहिल्यापासून व्हिडिओ पाहिलेला असेलच. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि केरळची ही सण साजरा करण्याची पद्धत तुम्हाला आवडली का? कुणी हा सण पहिल्यांदाच बघितला अशा पद्धतीने सेलिब्रेट होताना नक्की कमेंट्स करून सांगा. अजून पुढेसुद्धा इकडच्या साऊथमधल्या बऱ्याचशा सणांची माहिती मी घेऊन येणार आहे आणि ते कसे साजरे करतात ते सुद्धा व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. थँक्यू फॉर वॉचिंग.